बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापुरात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले, परंतु विरोधकांकडून ईव्हीएम मध्येच दोष असल्याची टीका करण्यात आली. ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते. आज कोल्हापुरात ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीला कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील आम्ही भारतीयांच्या वतीनं पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राष्ट्र सेवा दलाचे भरत लाटकर, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, राजेश लाटकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणुकीतील खोटेपणा उघड करण्यात आला. लोकसभा बरखास्त करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी यावेळी केली. जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद मुर्दाबाद, घाबरताय काय, उत्तर द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, संचालक मारुती जाधव, हिंदूराव चौगले, के.बी. पाटील, ए.डी. चौगले, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, बाजार समिती उपसभापती अमित कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.